नमस्कार, मी अक्षय इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मावियाचे छत्रपती संभाजीनगरात जवाब दो आंदोलन, अंबादास दानवेंसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात। वारकरी शिक्षण संस्थेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार, दुसरीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, कन्नड तालुक्यातील हातनूर येथील वारकरी शिक्षण संस्था चालक बाबाला अटक। आता बघूया सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगावला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावरती येण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री लॉन ते चिकलठाणा विमानतळापर्यंत निषेध मोर्चा काढला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी मावियाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी चिकलठाणा विमानतळावर येणार होते, मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी जवाब दो असं निषेध आंदोलन केलं। मातोश्री लॉन्स ते चिकलठाणा विमानतळापर्यंत ते निषेध आंदोलन करण्यात आलं, मात्र त्यानंतर पोलिसांनी सर्व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं व पदाधिकाऱ्यांना सिडको पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। महाविकास आघाडीच्या वतीने जवळपास 1 तास हे आंदोलन करण्यात आलं। मातोश्री लॉन ते चिकलठाणा विमानतळापर्यंत निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या अत्याचाराच्या 3 घटना, बदलापूर अत्याचाराचा निषेध, कोलकाता मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणाची डॉक्टरवर सामूहिक अत्याचार या घटनेचा आणि त्या घटनेचा निषेध फलक हाती घेत मोदीजी हमें जवाब दो म्हणत मावियाचे पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलंय। यामध्ये जवळपास पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते, तर यामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून तोंडाला काळ्या पट्ट्या आणि हातात काळ्या पट्ट्या बांधत हे पदाधिकारी यात सहभागी झाले होते। यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस शहराध्यक्ष युसुफ शेख, राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विश्वनाथ स्वामी, मनोज गांगवे, भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत, प्रकाश सानप, सरोज मसलगे, अशोक डोळस, ज्ञानेश्वर डांगे यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। तिथं कोणी काही करत नाही। बदलापूरमध्ये 12 घंटे 14 घंटे गुन्हा दाखल केले नाही, तिथं कोणी काही करत नाही। आम्हाला काय दाखवता सांग? पंतप्रधानांची सुरक्षा मोठी आहे आणि तिथं गोंधळ आम्ही पंतप्रधानाचा आदर करतो। पंतप्रधानाच्या सुरक्षिततेला धक्का आम्हीच लागू देणार नाही, समजलं? सैनिक असो नाही तर नसो, पोलीस असो नाही नसो, आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षिततेची। आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला। पंतप्रधान सुरक्षितच असावे, कारण या देशाचा ते प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी आदरच आहे आमचा। पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे, तरी सुद्धा ते पुढे जाऊ देईना तुम्हाला? ठीक आहे ना, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चिकलठाणा विमानतळावरती आगमन झाल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी आदींनी त्यांचं विमानतळावरती स्वागत केलं। त्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावरती आगमन झालंय। प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रशांत बम, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंडे, खासदार डॉक्टर भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची यावेळी उपस्थिती होती। तर भाजप आणि शिंदे गटाचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते। आदींचं विमानतळावरती स्वागत करण्यात आले। त्यानंतर मोदी हेलिकॉप्टरने जळगावकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले। जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीमध्ये हा अपघात झालाय। यात अनेक जण गंभीर जखमी झालेत। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी इस्पितळात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिलाय। शनिवारी दुपारच्या सुमारास जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीत मोठा स्फोट झालाय। या घटनेत जवळपास 15 जण जखमी झाले आहेत। त्यांना जालना येथील ओम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर या घटनेत 7 जण गंभीर जखमी झालेत।
या रुग्णांना पुढील उपचारासाठी शहरातील बीड बायपास येथील बेंबडे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यावेळी जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीत झालाय। यात अनेक जण गंभीर जखमी झाले। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी इस्पितळात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री सावे यांनी रुग्णांच्या आरोग्याबाबत संबंधित डॉक्टरांशी चर्चा करत रुग्णांची भेट घेत त्यांना धीर दिलाय। गायरान जमीन, राशन, तडवींना एसटी प्रमाणपत्र, वृद्धांना पेन्शन, रोहियोंचे 700 रुपये वेतन आदी मागण्यांसाठी लाल बावटा शेतमजूर युनियन म्हणजेच BKMU व भाकपच्या सोयगाव तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला होता। भारतीय खेत मजदूर युनियन म्हणजेच BKMUशी संलग्न असलेल्या लाल बावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोयगाव तहसील कार्यालयावरती शेतमजूर, ग्रामकरी, कष्टकरी, निराधार, बेघर व भूमिहीन रोहियो मजुरांना धडक मोर्चा सोयगाव तहसील कार्यालयावरती नेण्यात आला होता व तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन याद्वारे देण्यात आलं। गायरान जमिनीचे पट्टे नावावरती करा व जमिनीचे पट्टे नावावरती करा। अतिक्रमणे नियमित करण्यासाठी 33 वर्षापूर्वी ठरलेली तारीख बदला व आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करा आदी विविध मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं। तहसीलदार नसल्याने नायब तहसीलदारांना थोटे मोर्चा समोर आले व निवेदन स्वीकारून तातडीने कलेक्टर कार्यालयास पाठवण्याचं आश्वासन दिलं। शिवाजी चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चात सोयगाव तालुक्यातील सुमारे 300 शेतमजूर, रोहियो मजूर, भूमिहीन, गायरानधारक, निराधार, ग्रामीण, कष्टकरी, स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाचं नेतृत्व लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, भाकप सिल्लोड तालुका सचिव कॉम्रेड सय्यद अनीस, लाल बावटा शेतमजूर युनियनचे सिल्लोड तालुका अध्यक्ष पुंजाराम कांबळे, असलम मिर्झा, सोयगाव तालुका अध्यक्ष प्रताप चव्हाण, त्र्यंबक शेजूळ, अरुण राठोड, शेख रिजवान, अबुजर बागवान, शेख आझिम, पांडुरंग गायकवाड, इस्माईल शहा, संतनाम चव्हाण यांनी नेतृत्व केलंय। जे कोणी माझे मित्र शाळा शिकलेले नाही, त्यांची शाळेची किशीनी त्यांचे कास्ट नाही। माझ्या गावात 280 घरकुल तरी समाजाचे आले, कारण की त्यांचं कास्ट काढलेलं होतं। आमचं कास्ट 100 रुपयामध्ये काढून दिलं पाहिजे। तहसीलदार साहेबांना येऊन सनी आमच्या गावामध्ये आमच्या गावातील गोरगरीब शेतमजूर यांचं काम पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। तहसीलदार साहेब दंड अधिकारी आहे आणि तहसीलदार साहेबांना आमचे जे काम आमचा हक्क मिळवून दिलं पाहिजे। आम्ही काही इस्टेट मागत नाही। आमची गायरान शेती आम्ही 71-72 पासून करतो आहे मित्रांनो। 71-72 पासून आम्हाला फारशी काट्यावर फार त्रास देता। एक उत्पन्न केल्याच्या एका माणसाच्या शेतामध्ये बाजरीची लागवड होती, त्या बाजरीमध्ये गावातून फारशीवाल्याने सांगितले की कोण सांगितलं ते धुरं शेळ्या घालून त्याने त्याचं वावर उलगवून टाकलं। कोण ऐकतं त्याचं? तो रडत आला। आम्ही तहसीलदार साहेबासमोर गेलो, मॅडम समोर उभा राहिलो आणि मॅडम तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत आणि तुम्ही दंडाधिकारी आहात, तुमचं काम सर्वांवर बोलण्याचं नियंत्रण ध्यान ठेवण्याचं तुमचं काम आहे। तुमचं काम एका मिनिटात झालं पाहिजे। आम्ही गायरानमध्ये आहे की नाही, आम्ही फॉरेस्टमध्ये आहे की नाही, गायरान कुठून आहे, फॉरेस्टी कुठून आहे, या गोष्टींचं कोणी ऐकून घेत नाही। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल। आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे। आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया। आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा। हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी।
पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला?
आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्यात बदलापूर येथील प्रकरण गाजत असताना कन्नड तालुक्यातील माऊली वारकरी कन्या आश्रम जैतापूर रोड येथील संस्थाचालक बाबाने आपल्या आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार केला असून दुसऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नराधम बाबाला अटक करण्यात आली आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे जैतापूर रोडवरती दादा महाराज अकोलाकर उर्फ बाबा यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थेचा आश्रम असून येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या 15 मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात. याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक महाविद्यालय जैतापूर इयत्ता 7वीत शिक्षण घेणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेते. सदर विद्यार्थिनी व तिच्या आईने फिर्याद दिल्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दादा महाराज अकोलकर यांचं माऊली वारकरी कन्या आश्रम येथे 15 मुली आहेत. बाबा मुलींकडून दररोज रात्री जेवण झाल्यावरती झोपण्याआधी हातपाय दाबून घेत होते. दिनांक 20 ऑगस्ट मंगळवारी रात्री 9:30-10 वाजताच्या सुमारास आश्रमातील शेडमध्ये सर्व मुली झोपलेल्या असताना रात्रीच्या 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास दादा महाराज अकोलकर हे मुलीजवळ आले. त्यांनी तिला हात लावून हलवून उठवलं आणि माझे पाय दाबायला चल असं म्हणून बाबांच्या शेडमध्ये घेऊन गेले. त्यांच्याच पलंगावरती बसून त्यांचे पाय दाबत असताना त्यांनी तिला बळजबरी करून बलात्कार केला व नंतर कोणाला सांगू नको, नाहीतर मी तुला शिकवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आणखी झोपलेल्या दुसऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी घेऊन गेले. तिचा विनयभंग करून ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने ती तेथून पळून गेली. अशी तक्रार दिल्यानंतर दादा महाराज अकोलकर यांच्या विरुद्ध पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार करतायत. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड व
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतलाय. एका वारकरी शिक्षण संस्था चालकाकडून असा प्रकार घडल्याने वारकरी समूहाची प्रतिमा मलिन करण्याचं काम आरोपीने केलं असून यापूर्वी असे प्रकार केल्याने उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. तर शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे वेरूळ लेणी परिसरातील सीताची नानीसह इतरही असंख्य लहान मोठ्या धबधब्यांना चांगलंच पाणी आल्याने ते खळखळून वाहिले. तालुक्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन परिसरातील डोंगराळ भागामधून छोटे मोठे धबधब्यांमुळे परिसर नयनरम्य बनला होता. खुलताबाद तालुक्यातील डोंगर दऱ्यांनी व्यापलेला असल्याने पावसाळ्यात हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटतो. दाट हिरवाई, छोटे छोटे वाहणारे धबधबे पर्यटकांना आनंद देतात. तालुक्यातील वेरूळ येथील परिसरातील डोंगराळ परिसर तर अधिकच नयनरम्य बनतो. शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे लेणी परिसरातील सीताची नानीसह इतरही असंख्य लहान मोठ्या धबधब्यांना चांगलंच पाणी आल्याने ते खळखळून वाहिले. म्हैसमाळ येथे झालेल्या जोरदार पावसाने पूरसदृश्य पाणी वाहिलं. ते सरळ धबधब्याला येऊन मिळत असल्याने सीताची नानी या धबधब्याने रौद्ररूप धारण केलं होतं. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन परिसरातील डोंगराळ भागातून छोटे मोठ्या धबधब्यांमुळे परिसर नयनरम्य बनला होता. आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार असल्यामुळे खुलताबाद येथे श्री भद्रामारुती मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची अफाट गर्दी झाली होती. खुलताबाद तालुक्यातील विविध धार्मिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळ फुलून गेलं होतं. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी म्हैसमाळ पर्यटनास आलेले पर्यटक थंडगार हवामान व हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात आणि अनुभवण्यामध्ये मशगूल झाले होते. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे सीतानानी धबधबा प्रवाहित झाला होता. लेणीमधील धबधबे ओसंडून वाहू लागले. खुलताबाद शहरासह परिसरात शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी धुक्यात हरवली होती. वेरूळ घाटासह खुलताबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते वेरूळ घाटापर्यंत वाहनांची रांग लागली होती. वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यासाठी स्थानिक व पोलीस व ग्रामीण वाहतूक शाखांच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात आमदार पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतलंय. यावेळी त्यांचा मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर यावेळी मंदिर परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वेरूळ येथील 12व ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी श्रावण मासानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी उसळली होती. यातच रविवारी आमदार पंकजा मुंडे यांनी श्री घृष्णेश्वर मंदिरात दाखल होत दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह येऊन मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला. त्या मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांचं घृष्णेश्वर मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष सुनील जोशी, विश्वस्त योगेश विटखेडे, चंद्रशेखर शेवाळे यांनी स्वागत केला. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते गणेश हजारे, प्रभाकर थोरात आदींची देखील उपस्थिती होती. मंदिर परिसरामध्ये गर्दी उसळल्यामुळे श्रावण मासानिमित्त ग्रामीण पोलीस दलाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गोरे यांनी त्यांच्या पथकामार्फत मंदिर परिसरामध्ये बंदोबस्त तैनात केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66वा वर्धापन दिन शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न झालाय. ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाट्यगृहामध्ये मुख्य सोहळा पार पडलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66वा वर्धापन दिन शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न झालाय. ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहामध्ये मुख्य सोहळा झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर प्रख्यात लोककलावंत पांडुरंग घुटकर, प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, लोककलावंत कृष्णा मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रख्यात लोककलावंत ढोलकी सम्राट पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांना जीवन साधना पुरस्कार सन्मानपत्र प्रदान करण्यात आलंय. प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी PhD प्राप्त केल्याबद्दल संजय शिंदे, सतीश दवणे, सुधाकर चव्हाण, जिज्ञासा दांडगे यांच्यासह गुणवंत कर्मचारी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राध्यापक पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानलं. कार्यक्रमापूर्वी सकाळी 9 वाजता मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवरती कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकवण्यात आला.
केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या कलावंताला केवळ ढोलकीमुळे साता समुद्र पार कार्यक्रमाची संधी मिळाली. मायबाप प्रेक्षकांनी 50 वर्षांपासून दिलेलं हे प्रेम मला हत्तीचं बळ देणार आहे. ढोलकी वाजवताना मरण आलं तरी बेहत्तर, आपण आता थांबणार नाहीये. या शब्दात लोक कलावंत पांडुरंग घोटकर यांनी उपस्थितांना अक्षरशः दंडवत घातला. तसेच त्यांचे पुत्र कृष्णा मुसळे यांच्यासोबत ढोलकीवरील जुगलबंदीने रसिकांना खिळवून ठेवला. उभयंतांना अनिल घोगरे यांनी साथ दिली. मधु कांबीरकरांपासून ते प्रख्यात अभिनेत्री रेखापर्यंत अनेकांच्या गीतांना ढोलकीची साथ संगत देणाऱ्या या लोककलावंतांची विनम्रता पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते. सर्वांनी दिवस रात्र मेहनत करून आपण SSS कंप्लीट केलेलं आहे, SSR त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे, DPV कंप्लीट केलेलं आहे आणि काही दिवसातच 1 महिन्याच्या आत आपण त्या ठिकाणी सामोरं जातो. अगदी महत्त्वाची त्या ठिकाणी गोष्ट आहे. 100 करोडच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. ते प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाची टीम सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी कार्यरत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत. जेव्हा इम्प्लिमेंटेशन करताना विद्यार्थ्यांना जाणवणारे वेगवेगळे त्यांचे अनुभव लक्षात घेतो, तेव्हा लक्षात येतं की जर हे खरोखर व्यवस्थित इम्प्लिमेंट झालं तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं ती किती मोठी वाटचाल असेल हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये ज्या पद्धतीची वाटचाल आपण गेल्या 6 दशकांमध्ये करत आलेला आहात आणि जे महत्त्वपूर्ण कार्य आहे विद्यापीठाने विशेष करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी केले आहे, ते काम भविष्यामध्ये देखील विद्यापीठ अशाच पद्धतीने चालू ठेवेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली होता आणि माझ्या वाचनात आलं की त्यावेळी इथं मराठी संस्कृती आणि भाषेची प्रचंड गळचेपी झाली होती. ज्या वेळेला या मराठवाडा विभागाला स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव पाठवण्यात आला त्यावेळेला तो मंजूर केलेला नाही. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी तिथे एक सबळ कारण दिलं, मराठवाडा हा निजामाने केलेल्या अत्याचाराने अन्यायाने त्रस्त होता आणि इथं मराठी भाषा आणि संस्कृतीची गळचेपी झाली. केवळ त्या आणि त्याच कारणामुळे आम्हाला मराठवाडा विद्यापीठ हवं आहे आणि हे कारण सांगून ते विद्यापीठ मंजूर करून. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मावियाचे छत्रपती संभाजीनगरात जवाब दो आंदोलन. अंबादास दानवेंसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात. वारकरी शिक्षण संस्थेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार, दुसरीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. कन्नड तालुक्यातील हातनूर येथील वारकरी शिक्षण संस्था चालक बाबाला अटक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.